students. Now we start next part of maps and direction and maps. Okay, and previous video we learned about district, state and country, and now we learn about make friends with maps. म्हणजे नकाशाशी आपल्याला फ्रेंडशिप करायची आहे. ओके, several villages, settlements and cities like our own together from a taluka. A district is composed of several talukas. A map of our district is given below. The map shows the talukas and their headquarters. An index is also given. It will help us understand the map, read the map using the index and the directions. Carry out the activities given below. म्हणजे की आपल्या गावाप्रमाणे अनेक गावे, वस्त्या आणि शहरे असा भाग मिळून तालुका तयार होतो. अनेक तालुके मिळून जिल्हा तयार होतो. काय होतं बघा, अनेक गावे, वस्त्या आणि शहरे असा भाग मिळून काय तयार होतो, तालुका. आणि अनेक तालुके मिळून जिल्हा तयार होतो. मीन्स एक डिस्ट्रिक्ट इज कंपोज्ड ऑफ सर्वल तालुकाच. आता ए मॅप ऑफ आवर डिस्ट्रिक्ट इज गिवन. आता आपल्याला खाली काय केलेलं आहे, आपल्या जिल्ह्याचा मॅप दिलेला आहे. या मॅपमध्ये तालुका आणि जिल्ह्याची हेडक्वार्टर्स म्हणजे मुख्य ठिकाणे दाखवली आहेत. आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये नकाशामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सूची म्हणजे इंडेक्स दिलेली आहे. ही बघा, इंडेक्स आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला नकाशा समजून घेण्याला हेल्प होणार आहे. आणि आता खाली जो इंडेक्स मॅप दिला आहे, त्याच्यामध्ये इंडेक्स बरोबर डायरेक्शन पण आपल्याला दिलेले आहेत. त्याच्या सहाय्याने आपण आता काय करायचं आहे, आपला खालील क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, इथं बघा डायरेक्शन्स दिलेत. ओके, फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ युअर विलेज, टाउन और सिटी इन युअर तालुका. आता आपला इथं कराड तालुका आहे. इथं काय आहे, कराड तालुका आहे. ह्याच्यामध्ये आपलं गाव कुठलं ते तिथं तुम्ही इथं राईट करायचं. तर फॉर एक्झाम्पल तुमचं जर विंग असेल तर इथं तुम्ही विंग लिहा. जे काय तुमचं गाव असेल ते, कुणाचं कोळे, कुणाचं एरवळे, कुणाचं काय असेल ते तुम्ही तिथं राईट करायचं. सर्कल द नेम ऑफ आवर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. आता हेडक्वार्टर्सचा आपल्याला सिम्बॉल काय दिलाय बघा, इथं हा दिलाय की हेडक्वार्टर्सचा आपल्याला डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स दिले. इथं हा सिम्बॉल दिलाय आपल्याला. कुठं दिसतोय या मॅपमध्ये, आपण सी हिअर. आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट, ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम ऑफ तालुकाज नेबरिंग युअर तालुका. आता आपल्या तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या तालुक्याला काय करायचं, आपल्याला बॉक्स करायचा. आपल्या तालुक्याच्या शेजारी कोणकोणते तालुका आहेत, पाटण, कोरेगाव, ओके, सातारा पण तालुका पण आहे बरं का. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द डायरेक्शन इन विच आवर डिस्ट्रिक्ट शेअर्स बाउंड्रीज विथ रत्नागिरी अँड सांगली डिस्ट्रिक्ट. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या कोणकोणत्या दिशांना रत्नागिरी व सांगली जिल्ह्याची सीमा लागून आहे. तर आता इथं आपल्याला डायरेक्शन्स दाखवलेत बघा, ह्या डायरेक्शन्स आहेत ना. आता सांगली कुठं आहे, आपल्याला इथं ईस्ट येणार ना, इथं ईस्टला आहे. आणि इकडं रत्नागिरी वेस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सम तालुकाज इन आवर डिस्ट्रिक्ट डू नॉट शेअर बाउंड्रीज विथ एनी डिस्ट्रिक्ट. फाइंड ऑल
such talukas on the map and trace their boundaries. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जिल्ह्यातील काही तालुक्यांना एकही जिल्ह्याची सीमा लागलेली नाही असे तालुके नकाशात शोधून त्यांची सीमा गिरवायची आहे, त्यांची बाउंड्री गिरवायची आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या काही तालुक्यांना जिल्हे, आता हे जिल्हे आहेत ना बाकीचे, आता बघा इकडे एक आहे रत्नागिरी, पुणे, इथं रायगड, इथं पुणेच आहे, इकडं सोलापूर, इकडं सांगली. मग आता असे काही आपले जिल्हे शोधायचे, तालुके शोधायचे की त्यांना सीमा लागलेली नाही, म्हणजे ह्या जिल्ह्यांची. हे बघा आपला सातारा, आणि इकडं कोरेगाव. ओके, now page number 26. A map of our Maharashtra state is given here. आता आपल्याला इथं महाराष्ट्राचा आपल्या मॅप दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचा मॅप दिलेला आहे. द डिफरंट डिस्ट्रिक्ट आर शोन इट, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जिल्हे दाखवलेले आहेत. हे जे आहेत ना, हे सगळे काय आहेत, हे सगळे जिल्हेच आहेत. ओके, नांदेड, ठाणे, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा. ओके, द मॅप also shown that Mumbai is capital of our state and Nagpur is the second capital. कॅपिटल म्हणजे राजधानी. ह्याच्यामध्ये आपल्याला मुंबई आपली राजधानी दाखवलेली आहे आणि नागपूर सेकंड म्हणजे उपराजधानी. अँड नागपूर सेकंड. ओके, त्याच्यामध्ये क्वेश्चन काय, फाइंड युअर डिस्ट्रिक्ट ऑन द मॅप अँड कलर इट. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपला डिस्ट्रिक्ट शोधायचा आहे, सातारा डिस्ट्रिक्ट, आणि त्याला कलर करायचा आहे. आता आपला सातारा इथं आहे, मग त्याला आता कलर करायचा आपण. आता आपण त्याला कलर करायचा आहे. ओके, अँड राईट हिअर माय डिस्ट्रिक्ट. इथं आता इंडेक्समध्ये माय डिस्ट्रिक्ट कोणता, सातारा. आणि इथं काय करायचं, आपण आता ह्या कलरनी केलं ना कलर, तो हा बॉक्स पण हा कलर करायचा आणि इथं राईट करायचं सातारा. SATARA. ओके, the next question, in the box below write the name of the district neighboring your district. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या त्याच्या शेजारची नावं, आपल्या जिल्ह्याच्या शेजारचे जिल्हे काय करायचे आहेत, आपल्या खाली राईट करायचे आहेत. ओके, त्या बॉक्समध्ये. ए मॅप ऑफ आवर कंट्री गिवन बिलो. आता आपल्याला इथं आपल्या कंट्रीचा, आपल्या देशाचा मॅप दिलेला आहे, इंडियाचा. द कॅपिटल ऑफ आवर कंट्री न्यू दिल्ली इज ऑल्सो शोन ऑन द मॅप. आणि आपल्याला न्यू दिल्ली इथं दाखवलेली आहे ह्या मॅपमध्ये. ओके, इथं 1 मिनिट, इथं न्यू दिल्ली आपल्याला
दाखवले. ओके, बघा, फाइंड अँड कलर आवर महाराष्ट्र स्टेट ऑन द मॅप ऑफ आवर कंट्री. आता आपल्या ह्या मॅपमध्ये महाराष्ट्र स्टेट, आपण महाराष्ट्र राज्य शोधायचं आणि त्याला कलर करायचं आहे बघा असं. ओके, ए मॅप ऑफ द वर्ल्ड इज गिवन बिलो. आता इथं खाली आपल्याला जगाचा मॅप दिलेला आहे. लँड म्हणजेच खंड, कॉन्टिनेंट्स, इज शोन इन द व्हाईट अँड वॉटर म्हणजेच समुद्र, महासमुद्र किंवा महासागर म्हणतो आपण, इज शोन इन बिलो ब्ल्यू. म्हणजे काय केलं आहे त्यांनी, जे कॉन्टिनेंट्स आहेत हे कोणकोणते कॉन्टिनेंट्स आहेत बघा. आशिया, युरोप, आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. झाले का 7 कॉन्टिनेंट्स. ओके, the special map has been created so that all the land and water on earth can be seen at a glance. आता काय केले, म्हणजे जगातील जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा यासाठी हा विशेष नकाशा तयार केला आहे. ओके, आता नेक्स्ट बघा. इन द मॅप ऑफ वर्ल्ड गिवन अबाव कलर द पोर्ट लोकेटेड इन लेबल्ड इंडिया. आता आपल्याला इंडिया जिथं आहे तिथं कलर करायचं आहे बघा, इथं कलर केलेलं आहेच. आता नेक्स्ट क्वेश्चन, कलर द बॉक्स नेक्स्ट टू द मॅप इन द सेम कलर अँड राईट इंडिया ऑन द डॉटेड लाईन. आता इथं आपण जसं लिहिलं ना मग अशी सातारा, तसं आता इथं करायचं आहे. इथं काय करायचं, हे बॉक्स हा कलर करायचा आणि इथं इंडिया लिहायचं, INDIA. ओके, दिस इज आवर कंट्री. इंडिया इज आवर कंट्री. ओके, नाव what we have learned the 4 main directions. आपण हे शिकलो की मुख्य किती डायरेक्शन्स आहेत, 4 मेन डायरेक्शन्स. यूज ऑफ द डायरेक्शन गिवन ऑन अ मॅप. आणि आपण डायरेक्शनचा यूज कुठे करतो, मॅपमध्ये करतो. अँड इंट्रोडक्शन टू आवर डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री युजिंग मॅप. त्याच्यामध्ये कोणकोणतं आपल्याला माहिती मिळते, ती सूची असते, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री हे बघण्यासाठी सुद्धा मॅपमध्ये आपण डायरेक्शनचा यूज करतो. ओके, सी अगेन what we have learned. तर in this lesson we learned the 4 main directions, the use of the direction given on a map म्हणजे दिशा, नकाशातील दिशाचक्राचा उपयोग, अँड इंट्रोडक्शन टू आवर डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री युजिंग मॅप. म्हणजे मॅपच्या सहाय्याने आपण डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री यांची आपण काय केली, इंट्रोडक्शन घेतली. ओके, बाय स्टुडंट, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.